रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव वाढलाय। रशियाने अणुहल्ल्याच्या धोरणात बदल केला। त्यानंतर काही तासातच युक्रेनने रशियावर मिसाईल हल्ले केले। रशियाने अणुहल्ल्याची धमकी दिली। या धमकीनंतर अमेरिका मात्र प्रचंड घाबरल्याचं दिसतंय। या धमकीची त्यांनी धास्तीही घेतली आहे। आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रशियाच्या अणुहल्ल्याच्या धमकीनंतर अमेरिकेने युक्रेनमधील आपला दूतावास बंद केला। तसेच अमेरिकेच्या नागरिकांनाही दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या। अमेरिकेने संभावित हवाई हल्ल्याची भीती बघता त्यांच्या युक्रेनमधील दूतावास तात्पुरत्या स्वरूपात बंद केला आहे। दूतावासातर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार दूतावासातील स्टाफला कामकाज बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। यासह युक्रेनमध्ये राहणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांनाही अशा हल्ल्यासंदर्भात दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। युक्रेनने रशियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला। यावर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मंगळवारी अणुहल्ल्याने प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली होती। अशा स्थितीत रशिया आता युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला करून लक्ष्मण रेषा ओलांडल्याचं जाणकार सांगतात। त्यामुळेच युरोपीय देश अणुहल्ल्याच्या धोक्याबाबत सावध होऊ लागले आहे। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नॉर्वे, फिनलँड आणि डेन्मार्क मध्ये लोकांनी अन्न आणि इतर आवश्यक वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली आहे। त्याच वेळी रशियामध्ये एन प्रतिरोधक मोबाईल बंपर बांधण्याचं कामही सुरू झालंय। इंटेल कोअर बिल्ट इन सस्टेनेबिलिटी बेनिफिट्स इंटेल प्रो सह अलीकडेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रावर युक्रेनच्या हल्ल्याला मान्यता दिली। म्हणजेच शुक्रांची सुपरसॅनिक मिसाईल टेक्निकल मिसाईल सिस्टीम रशियाच्या अंतर्गत हल्ल्यासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली होती। रशियाने मंगळवारी आपल्या आण्विक धोरणात मोठे बदल केले। त्यानंतर रशिया कोणत्याही अण्वस्त्र सज्ज नसलेल्या देशाच्या आक्रमकतेवर गांभीर्याने विचार करणार आहे। एखाद्या अण्वस्त्र सज्ज देशाशी आक्रमक देशाचा समझोता होत असल्यास आणि संबंधित देश रशियावर हल्ला करीत असल्यास आपल्या अण्वस्त्र धोरणावर रशिया पुन्हा विचार करणार आहे। मंगळवारच्या घडामोडींमुळे अणुयुद्धाची शक्यता वाढली आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।